आज तुम्हाला मी अल्हम्दुलिल्लाह ह्या शब्दाचा अर्थ सांगणार आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये। मी आपलाच बादशाह ब्लॉगर। तर आज आहे मित्रांनो आमच्या रमजान महिन्याचा चौथा उपवास म्हणजे चौथा रोजा। या उपवासाच्या महिन्यात मी तुम्हाला आमचे बरेचसे असे शब्द असतात ज्याचा अर्थ कोणाकोणाला माहीत नसतो, तर तेच मी शब्द तुम्हाला अर्थासह सांगणार आहे भावांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भावांनो। तर भावांनो, तुमचे बरेच मित्र असतील, मुस्लिम मित्र असतील किंवा शेजारी पाजारी मुस्लिम कोणी असेल तर त्यांच्या तोंडातून हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, अल्हम्दुलिल्लाह। तर ह्याच अल्हम्दुलिल्लाह शब्दाचा मी तुम्हाला आज अर्थ सांगणार। आणखीन बरेच असे काही शब्द असतात जे तुम्ही आमचे जसे मुस्लिम मित्राच्या तोंडातून ऐकलेले असाल, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये त्याचं उत्तर देतो। तर अल्हम्दुलिल्लाह या शब्दाचा अर्थ आहे अल्लाह का शुक्र आहे। जसं की आपल्याला कोणत्या वस्तूची अपेक्षा असते, जसं की गाडी घ्यायची असेल किंवा घर घ्यायचं असेल, तर ज्या वेळेस ती अपेक्षा आपली पूर्ण होऊन जाते आपल्याला आनंद होतो, त्या आनंदाच्या भावात आपण अल्लाहचा शुक्र अदा करतो, म्हणजे अल्लाहचे आपण आभार मानतो। तर हा होता भावांनो अल्हम्दुलिल्लाह ह्या शब्दाचा अर्थ। तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बरेच जे शब्द माहीत असतील, जे तुम्ही ऐकलेले असतील, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी त्याचा पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये अर्थ सांगतो।